नमस्कार मंडळी. तर चला आज आपण अख्खा मसूरची भाजी कशी बनवतात ते पाहणार आहोत. तर यासाठी मी इथे अख्खा मसूर घेतलेला आहे. तो आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. तर पहा इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे अख्खा मसूर. यानंतर आपण यात मसूर भिजेल इतकं पाणी टाकायचं आहे. त्यानंतर बटाटे टाकायचं आहे. तर एक बटाटा टाकला आहे मी इथे. त्यानंतर एक टोमॅटो टाकायचा आहे. यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे, थोडीशी हळद व आपण हे सर्व शिजवून घेऊया. तर पहा कुकरच्या मी इथे 2 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर एका स्मॅशरच्या साहाय्याने आपण याला स्मॅश करून घेऊयात. छान असं स्मॅश करायचं आहे. तर पहा इथे मी स्मॅश करत आहे. तर आपलं हे स्मॅश करून झालेलं आहे. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकायचं आहे. त्यानंतर आपण यात उंची शहाजिरा, जिरे, मोहरी टाकणार आहोत. ते तडतडलं की आपण यात कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला. पहा. तर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यात हळद टाकायची आहे. घरचं काळं तिखट घालायचं आहे. त्याला आपण काळा मसाला देखील म्हणतो. त्यानंतर धना पावडर घालायची आहे. थोडासा गरम मसाला घालायचा आहे. यानंतर आपण हे सर्व मसाले टाकल्यानंतर परतून घेऊयात कांदा छान असा. तर पहा आपला मसाला हा छान परतून झालेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आपण यात. तर कोथिंबीरीचा तडतड आवाज आला की आपल्याला यात जो अख्खा मसूर शिजवलेला आहे तो घालायचा आहे. कुकर विसळून आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत यात. तर पहा तर आपली फोडणी ही छान बसलेली आहे. तर यानंतर आपण यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर पहा अख्खा मसूर हा आपला छान उकळी फुटलेली आहे, छान शिजलेला आहे. यानंतर मी इथे थोडीशी मलई घालत आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आपल्याला यात. तर आपली ही भाजी तयार आहे. कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा. अगदी सोप्या रेसिपी आहेत. तर नक्की ट्राय करा. थँक यू.